नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर शहरात पुन्हा एकदा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे। एकीकडे सोशल मीडियावर स्वच्छता मोहिमेचे व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत, तर दुसरीकडे प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक 7 मध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। कचऱ्याचे ढीग, साचलेली घाण, सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट। श्रीरामपूर नगरपालिकेकडून शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात असल्याचे दावे सातत्याने केले जात आहेत, मात्र प्रभाग क्रमांक 7 मधील वास्तव पाहिल्यानंतर या दाव्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत, तर गटारी आणि रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 7 मधील नवी दिल्ली परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे समोर आले आहे। स्वच्छतेचा पूर्ण अभाव, दुर्गंधी आणि परिसरातील अस्वच्छता यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। दरम्यान सोशल मीडियावर या परिसरातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेचे पितळ उघडे पडल्याची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासाच्या घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना घाणीमध्येच जीवन जगावे लागत आहे। स्थानिक नागरिक आता संबंधित लोकप्रतिनिधी आणि नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला सवाल करत आहेत की स्वच्छता मोहिमेचे दावे फक्त कागदावरच आहेत का? प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांनी आता तात्काळ साफसफाई आणि सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। आता नगरपालिका प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।